सतीश किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. आज आपण बघणार आहोत व्हेजिटेबल कटलेट कसे बनवायचे. खूप क्रिस्पी आणि अतिशय टेस्टी. मुलं तर मागून खातात. जर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. चला तर मग आलू बॉईल करून घेतले, त्याची साल काढून घ्यायची आहे. पूर्ण आलूची साल काढले आहे, बघू शकता. साल काढून घ्यायचे आहे. पूर्ण आलूची साल काढून झाले आहे. साल काढून घेतल्यानंतर त्याला मॅचर करून घ्यायचं आहे हाताने. चला मग ते मिक्स झाल्यानंतर, आलू बारीक झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला अगदी कांदा घालूया. त्यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आहे. त्यानंतर तांदूळाचं पीठ, त्यानंतर बेसन, हळद, तिखट, मीठ आणि हे बघा चाट मसाला. त्यांनी कसं चटपटीत आपलं मिश्रण तयार होणार आहे. मग त्याला मस्त मिक्स करूया. मग त्याचा गोळा तयार करायचा आहे. गोळा तयार झाल्यानंतर छोटे छोटे छान कटलेट तयार केले आहे. त्यानंतर आपण इथे हे बाउलमध्ये कॉर्नफ्लॉवर घेतलं, त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं, त्यानंतर चिली फ्लेक्स घालून त्याला मिक्स करूया. पातळसर असं त्याचं मिश्रण तयार करायचं आहे. त्यानंतर आपण जे कटलेट तयार करून ठेवले होते ते कटलेट गॅस पेटवायचा आहे. त्यावर पॅन ठेवला आहे. पॅन ठेवल्यानंतर आपण कटलेट त्या मिश्रणामध्ये घालून तेलामध्ये सोडून द्यायचे आहे. वाव, किती मस्त सगळे कटलेट अगदी तेलामध्ये सोडून द्यायचे आहे. त्यानंतर मस्त फुल गॅसवर त्याला मस्त क्रिस्पी होतपर्यंत तळून घ्यायचे आहे. बघू शकता किती सुंदर लालसर कलर आलेला आहे त्याला. मस्त क्रिस्पी होतात. खाण्याला तर अप्रतिम टेस्टी लागतात. तुम्ही पण नक्की ट्राय करा. बघू शकता किती क्रिस्पी झालेले आहे. चला तर मग याला आपण प्लेटमध्ये टाकून घेऊया. त्यानंतर टमाटर सॉससोबत तुम्ही एन्जॉय करू शकता. जर व्हिडिओ आवडला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ही अप्रतिम टेस्टी रेसिपी नक्की ट्राय करा. थँक्स फॉर वॉचिंग.